हां, ते एक हरिभक्त होते, संत रोहिदास चांभार. ते रोहिदास चांभार असे होते, ते आई-वडिलांची सेवा करायचे. आई-वडील आंधळे होते. तर ते म्हणजे त्या एका जागेवर बसलेले. मग ते त्यांना चोपाळ्यावर असं झोक्यावर बसवलेलं. त्यांनी शेंडीला दोरी बांधली होती आणि ती शेंडी अशी अशी ते शिवायचे. ते चपले शिवायचा धंदा करीत होते चांभार म्हणल्यावर. तर ते असं करत करत ते त्यांच्या घरी एकदा असे यात्रेकरू आले. ते यात्रेकरू आल्यावर ते यात्रेकरू म्हणले, चला काशीला. तर ते म्हणले, नाही, माझी काशी इथंच आहे. जे आईवडील आहेत ना, तीच काशी माझी. तर तेव्हा ते म्हणले, दुसऱ्या दिवशी ते यात्रेकरू निघाले. तेव्हा ते रोहिदास चांभारांनी त्यांच्याजवळ एक पैसा दिला. म्हणले, हे गंगेला अर्पण करा. त्या यात्रेकरूंनी बरोबर नेलं तिथं ते एक पैसा त्यांचा आणि त्या गंगेला अर्पण केला. त्या गंगामाईनी वर येऊन त्या यात्रेकरूजवळ एक कंगन दिलं. इतकं भारी कंगन होतं की ते त्या यात्रेकरूंनी येताना त्या रोहिदास चांभाराच्या घरी गेले आणि त्या गंगेने सांगितलं होतं, हे रोहिदास चांभाराला द्या म्हणून. तर ते कंगन त्या यात्रेकरूंनी त्या रोहिदास चांभाराला आणून दिलं. मग ते रोज असं ते देव्हाऱ्यावर ठेवलं होतं. गंगेने दिलं म्हणून देवापाशी ठेवून त्याची पूजा करायची. आणि मग ते असंच एकदा ते दसऱ्याच्या टायमाला नाही का आपण सगळं काढतो धुवायला बेला देव, ते काढून ते असं ठेवलं होतं बाहेर. तर ते कंगन घारीनं उचललं आणि घेऊन गेली. तर ते बरोबर त्या रोहिदास चांभाराच्या तिथं पडलं ते कंगन. ते कंगन रोहिदास चांभारास तिथून नेलं आणि त्या राजवाड्यात पडलं. राजवाड्यात पडल्यावर राजकुमारींची बघितलं. म्हणली, हे एवढं कंगन भारी, हे कसं आहे? लगेच राजाला बापाला म्हणली, मला तसं कंगन पाहिजे. तर ते आता हे कंगन कोणाचं आहे? याच्या जोडीचं कंगन आणलं पाहिजे म्हणली. गावात दौंडी दिली, याच्या जोडीचं कंगन कोणाकडं असेल त्याने आणून द्यावा. आणि मग ते रोहिदास चांभारांनी तिथं जाऊन सांगितलं की मला असं असं ते भेटलं होतं. मग गंगेने दिलं म्हणल्यावर ते गंगेकडून दुसरं मागून घे. मग आता गंगा, ते म्हणले, गंगा कुठं पण आहे. ते चपल्या भिजवायचं पाणी होतं. तर त्या चपल्या भिजवायच्या पाण्यात गंगेला प्रार्थना केली. त्याच्यातून गंगा निघाली वर आणि तिनं ते कंगन दिलं. मग ते दुसरं कंगन तिला दिलं. तर त्या राजाने त्या राजकन्येचं लग्न त्या रोहिदास चांभारासंग लावलं. तर म्हणून तेव्हापासून ही म्हण आहे, मन चंगा तो काटवटीने गंगा. ते काटवटीत पाणी होतं, त्याच्यात गंगा आली होती आणि तिनं ते दुसरं कंगन दिलं. म्हणून कसं पाहिजे, मन चंगा पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा.